हाय पब्लिक, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावना तुमचं परत स्वागत आहे आपल्या पुरीत भाऊच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर काही काल आपण गेलो क्रांती चौकात रामनवमीच्या निमित्ताने आणि तिथे एवढा मोठा केला आहे सगळा शूट. मी जसं म्हणलं होतं की 9:30पर्यंत आपला व्हिडिओ अपलोड करायचा, तर डॉट 9:30पर्यंत आपण व्हिडिओ अपलोड केला. तेवढ्या डीजेच्या गडबडीत, तेवढ्या राड्याच्या गडबडीत भावानं मी व्हिडिओ एडिट करीत होतो आणि एडिट करून आणि त्याच्या हॉटस्पॉटवर आपण व्हिडिओ अपलोड केला. कारण का आपला मोबाईल 4G आणि त्याच्यामध्ये चालत नाही हॉटस्पॉट, नेटवर चालत नाही तेवढं त्याच्यात. म्हणून अनिकेतने घेतला आहे नवीन मोठा कंपनीचा मोबाईल आणि त्याच्यामध्ये अनलिमिटेड नेट आहे आणि त्याच्या हॉटस्पॉटवर केला आपण व्हिडिओ कॉल एडिट. तर भावांना तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये हे बघा काय आणलं आहे. सगळ्या जगामध्ये चालू आहे पेट्रोलचा स्टॉक. सगळे पब्लिक लावली पेट्रोलचा स्टॉक, म्हणजे 1-2 लिटर स्टॉक लावून ठेवले पेट्रोलचा. पण आमचा आणि कसं आता हॉस्टेलवरचे पोरं, आमचा माइंडसेट जरा वेगळा चालतो नाही का. म्हटलं ते पेट्रोलचा स्टॉक लावले तर आपण काहीतरी वेगळा माइंड लावू. म्हटलं आपण पाण्याचा स्टॉक लावू. म्हणून भावांना एक झालं, 1 नाही 2 नाही 3 नाही, कंप्लीट भावांना 4 बॉटल भरून ठेवल्यात पाण्याचा स्टॉक. हा बघा आमच्या रूमवरच्या पोरांचे काहीतरी नवीनच वेगळी माहिती. हे बघा इकडे कसा बसला हे आपलं भागवत. आमच्या गँगमध्ये सगळ्यात वयाने छोटा मुलगा आहे तो, 17.5+ पण नाही, 17मध्येच आहे तो. कधी कधी बोलतोय असं म्हणून साताऱ्याचा पोरगा आहे तो. तर जर काही माझ्या ब्लॉगमध्ये बोलला तो, कधी काही जर काही बोलला तर त्याच्यावर मनावर नका धरू, कारण का त्याचं वय नाही 17मध्ये येतो. कधी कधी बोलू पण शकतो त्याचं. आणि पाठीमागे शूट करतो आपला सगळ्यात जवळचा माणूस म्हणजे अनिकेत चव्हाण. दाखवतो तुम्हाला, बघा एकदा. दिसला का? मी तुम्हाला दाखवतोय बघा, दिसला का? हा, शूट पण तेच करायला. काल तिथं पब्लिकमध्ये पण त्याने शूट केलं. तर भावना तिथे एक विषय असं झाला की क्रांती चौकात लय मोठा राडा झाला. पण आपण काय त्याच्यावर रील बनवली नाही आणि घेतला पण ते शूट नाही भेटलं. कारण का आम्हाला काय वाटलं की एवढे पब्लिक एकदमच तिकडे डीजे वाजत होता आणि एकदमच सगळे पब्लिक पळायला लागले तिकडे. आम्हाला वाटलं काही सेलिब्रिटी आले काय नाही का. म्हणलं सेलिब्रिटी आले असं मला वाटलं, पण आल्या काय म्हटलं हिरो काय. म्हणून आम्ही लांबून थांबून बघतो रिलॅक्समध्ये. पण जेव्हा कळालं की तर राडा झाला, म्हणजे राडा म्हणजे डायरेक्ट रक्त निघत होता, एवढं मारपीट झाली डायरेक्ट. मग पोलिसांनी 2 जणांना आतमध्ये पण टाकलंय. काल आमच्या समोर झाला तो किस्सा. तर भावांनो, तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच की जीवन एकदाच आहे, असले काही एडपट चाळे करू नका भावांनो. आणि असल्या राड्यामध्ये पडू नका. एकदा केस पाणी झालं नंतर पण लय मॅटर होतं. तर डायरेक्ट आता भेटू आपण आता डायरेक्ट संध्याकाळी. आता जायचं खुशी लॅबला व्हिडिओ अपलोड करायला, एडिटिंग करायला. सगळं तिकडं लॅबमध्ये बसूनच आपण एडिटिंग करतो. सगळे पोरं लॅबमध्ये अभ्यास करायला बसते तर आपण तिथे एडिट करीत बसतो व्हिडिओ. हे सगळ्याला माहिती आहे. त्या लॅबमध्ये अख्खं पोरांना माहिती आहे की ही व्हिडिओ एडिट करतो. तर मला कोण काही तसं बोलत नाही, कारण का मी लॅबच लावलेली आहे व्हिडिओ एडिटसाठी. कारण का तिथं भेटतो आपल्याला अनलिमिटेड हॉटस्पॉटवर आपल्याला करायचं व्हिडिओ एडिट. भावांनो, आपला रॅप MH12चा आवाज तुम्ही आणखी बघितला नसेल तर जावा आणि लगेच बघून घ्या. आणि बघितल्यानंतर एक काम करा, ब्लॉगला बी सबस्क्राईब करा, आपल्या पृथ्वी ब्लॉगला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या रॅप चॅनलला पण तेवढं सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे कसं, जेवढे सबस्क्राईबर वाढते तेवढं आपलं नेटवर्क बनेल आणि जेवढं नेटवर्क बनेल तेवढं आपली कॅटेगरी स्ट्रॉंग बनेल. तर भेटूया आपण आता जर थोडा. तुम्हाला मग आपला प्रँकचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा भावांनो. सगळे लोक करायलेत पेट्रोल गोळा आणि आम्ही काहीतरी डोकं लावलं की पाणी गोळा करून ठेवलं. कारण का विषय तसा झाला गाईज की आमच्या रूममध्ये ॲक्च्युली पाण्याची झाली टंचाई. सगळ्यात जास्त पेट्रोलपेक्षा जास्त आम्हाला टंचाई भागते ते म्हणजे पाण्याची. बाहेर म्हणजे पाणी, म्हणजे पाण्याचा विषय झाला आहे. पहिला आमच्या रूममध्ये इथं ॲरो होता साईडला, मालकाचे जे रूम आहे खाली, तिथं आमची नाही म्हणजे माझ्या मित्राची रूम आहे, मपली नाही रूम. तिथं कसं होतं गाईज, ॲरो होता पण तेव्हा ॲरो आता बंद पडला आहे. म्हणजे ते ॲरो खराब झाला आहे. काय झालं ते माहीत नाही आम्हाला. मग त्याच्यामुळं आमची पाण्याची टंचाई इतकी भासते की ॲक्च्युली आम्ही डायरेक्ट पाण्याचा स्टॉक लावून ठेवला होता. मग स्टॉक लावून ठेवला, मग तेवढंच म्हटलं की चला आता व्हिडिओ बनवू. कारण का काहीच आता एक स्पर्धकची लाईफ म्हणल्यानंतर माझ्या लाईफमध्ये काय राहणार आहे बघण्यासारखं तुम्ही सांगा. मी काय कुठं बाहेर नाही जाऊ शकत रोज. हां, ज्यावेळेस जातो त्यावेळेस तर मी ब्लॉग बनवतोच, त्याच्यात काही विषयच नाही. तरी पण भावना सबस्क्राईब करा आपल्या डेली लाईफ रुटीनला. हीच आपली लाईफ आहे आणि हेच आपलं जीवन आहे. हेच मी दाखवणार रोज. कारण का मला माझ्या चॅनलवर रोज एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि रोज एक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला वेगवेगळे कंटेंट भेटण्यासाठी खूपच वेळ लागणार आहे. मग मला क्लासला वेळ भेटणार नाही, ग्राउंडला वेळ नाही भेटणार, मग मला वेळच नाही भेटणार. मग एकच काम करावं लागेल, पण एक नाही करायचं आपल्याला. आपल्याला भरपूर सारे ऑप्शन आहेत.
आपल्याला भरपूर सारखं करायचं आहे, क्लास करून ग्राउंड करून जिमला जाऊन परत टी व्ही सेंटरला परत रॅप सॉन्ग हे कर ते कर मेसला. आता इथून मेसला जायला 20 मिनटं लागतात. मग त्यासाठी मग भावांनो मग हे चालू केलं की एका जागेवरच ब्लॉग बनवणं, काय जे बोलायचे ते 2-4 मिनटं बोलणं, अपलोड करून देणं, फक्त एवढंच करायचं. भावांनो आपले व्हिडिओ कसे आवडतात नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया आपण आता उद्याच्या नवीनच ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग होता आपला. आजच्या ब्लॉगचं मी टायटल टाकणार आहे की सगळे लोक करायचे पेट्रोलची सेविंग आणि आम्ही करतो येडे पाण्याची सेविंग. तर धन्यवाद भावांना. भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन कॉमेडी ब्लॉगमध्ये. बरोबर आणि या लवकरच आता नवीन धप्पा देणार आहे गाईस तुम्हाला. तो धप्पा मी नाही सांगणार अगोदर. एक रॅपचा माझा एक धप्पा होता, मी सगळ्यांना धप्पा दिला. कोणाला वाटलं नव्हतं रॅप येतो म्हणून, पण एकदमच स्टेटस ठेवलं की सगळे गार झाले. त्याच प्रकारे मी आणखीन एक धप्पा देणार आहे, ते आता फक्त माझ्या डोक्यामध्येच आहे. नंतर मी सांगतो तुम्हाला, तर ते सगळ्यात अगोदर तुम्हालाच कळणार आहे, कारण का तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे. मी पावलं कॅमेरा घेऊनच चालत असतोय. तर भावना भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्याच्या अगोदरचे पण कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. जय श्रीराम. धन्यवाद.